भवानीच्या चरणी नतमस्तक होऊन हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मरण करून शाहू फुले आंबेडकर यांच्या कार्याला अभिवादन करून आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांना वंदन करून आपण या कार्यक्रमाची सुरुवात करत आहोत. नमस्कार, मी आकाश दिलीप चव्हाण, KTHM कॉलेज ई-लर्निंग या YouTube माध्यमावर आपलं सर्वांचं रसिक श्रोत्यांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आपल्याला सर्वांना माहितीच आहे की आज 28 मे आणि सावरकरांची आज जयंती. 28 मे 1883 साली विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म झाला आणि खऱ्या अर्थाने ही बाब अतिशय आपल्यासाठी अभिमानाची आहे की सावरकरांचा जन्म जो आहे तो नाशिक मधील भगूर या गावी झाला. सावरकर हे आपल्यासाठी खरंच एक आदर्श आहे, प्रेरणा स्त्रोत आहे आणि एकंदरीत सावरकरांचा जर आपण संघर्षमय जीवनाचा जर अभ्यास केला तर खरंच अंगावर शहारा उठतो आणि खूप काही सावरकर जे आहे ते आपल्याला या तरुण पिढीला जे आहे ते खूप मोठा आदर्श आहे. त्यांचे विचार जे आहे ते विचारांची शिदोरी जे आहे ते आपल्यासाठी आपल्याला यशस्वी होण्यासाठी आपल्याला मार्गदर्शन जे आहे ते ठरणार आहे, मार्गदर्शक ठरणार आहे. मित्रांनो, अतिशय सुंदर अशा कार्यक्रमाचं आयोजन जे आहे ते KTHM कॉलेज ई-लर्निंग या YouTube माध्यमाद्वारे जे आहे ते करण्यात आलेलं आहे. तर आपण अधिक वेळ न घेता आता कार्यक्रमाचे अध्यक्ष KTHM महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर VB गायकवाड सर आणि आपल्याला या कार्यक्रमासाठी जे प्रमुख वक्ते म्हणून लाभलेले आहे जे असे प्रसन्न कुमार बोथे सर, सरांचं, आदरणीय प्राचार्यांचं व प्रमुख वक्त्यांचं मी मनापासून स्वागत करतो. मित्रो, मी आता आदरणीय प्राचार्य डॉक्टर VB गायकवाड सरांना विनंती करतो की सर आपण थोडक्यात आपल्या शब्द सुमनांनी आम्हा सर्व रसिक श्रोत्यांना मार्गदर्शन करावं. आदरणीय प्राचार्य डॉक्टर VB गायकवाड सर. थँक्यू आकाश. सर्वप्रथम मी KTHM महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आज जे सावरकरांच्या जयंतीनिमित्त जे लेक्चर आयोजित केलं त्याबद्दल मी खरोखर सर्व विद्यार्थ्यांना धन्यवाद देतो. आजच्या या लेक्चरसाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले आदरणीय श्री प्रसन्न कुमार बोठे आणि सर्व विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो. बोठे सर, मी सावरकरांबद्दल काहीच बोलणार नाही, फक्त 1-2 मिनिटांमध्ये महाविद्यालयाची ओळख करून देऊ इच्छितो. आमचं KTHM महाविद्यालय हे 1969 मध्ये स्थापन झालं आणि खूप कमी विद्यार्थी सुरुवातीला होते आणि आज मितीला 16,000 पेक्षा जास्त विद्यार्थी संख्या आमच्या महाविद्यालयात आहे. एकूण 30 UG प्रोग्राम, 29 PG प्रोग्राम आणि 10 रिसर्च सेंटर आमच्या KTHM महाविद्यालयाच्या प्रांगणात सुरू झालेले आहेत. सर, एकूण जर KTHM महाविद्यालयाचा प्रवास जर बघितला तर क्वांटिटेटिव्ह ग्रोथ बरोबर क्वालिटेटिव्ह ग्रोथ ही या महाविद्यालयाची झालेली आहे. याचं चांगलं उदाहरण म्हणजे 2017 मध्ये नॅकला आम्ही सामोरं गेलो 3ऱ्या फेजमध्ये आणि महाविद्यालयाला A++ श्रेणी प्राप्त झाली की जी महाराष्ट्रामध्ये हायेस्ट अशी ग्रेड या आमच्या महाविद्यालयाला मिळालेली आहे. आमच्या महाविद्यालयाला युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशनने कॉलेजेस विथ पोटेन्शियल फॉर एक्सलन्सचं स्टेटस दिलेलं आहे. त्यामध्ये आम्हाला काही 6 कोटीच्या आसपास एवढे पैसे प्राप्त झाले आणि चांगली डेव्हलपमेंट महाविद्यालयाची झाली. पण त्याचबरोबर डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीची ग्रँट असेल, डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजीची ग्रँट असेल, काउन्सिल फॉर सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्चची ग्रँट असेल, या अशा अनेक अपेक्स बॉडीच्या ग्रँट या महाविद्यालयाला मिळालेल्या आहे. त्याचा इनडायरेक्टली फायदा हा सर्व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना झालेला आहे.
महाविद्यालयाचा एकूण जर विचार केला, जशी अकॅडमिक ग्रोथ आहे त्याचबरोबर सपोर्टिंग सर्व्हिसेस फार स्ट्रॉंग आहे. त्यात NSS असेल, NCC असेल, स्पोर्ट्स असेल. आमच्या महाविद्यालयाला सलग 6 वर्ष पुणे विद्यापीठाची जनरल चॅम्पियनशिप ही स्पोर्टची मिळालेली आहे. त्याला बेस असा असतो की ऑल इंडिया लेवलला सर्वात जास्त विद्यार्थी जे पदक मिळवतात अशा महाविद्यालयाला जनरल चॅम्पियनशिप मिळते. तीही जनरल चॅम्पियनशिप आम्हाला मिळालेली आहे. NSS आणि NCC मध्ये प्रत्येक वर्षी RD परेडला विद्यार्थी जात असतात. हे आमच्या दृष्टीने मला वाटतं भूषणावं आहे. सर्वात महत्वाची गोष्ट आहे की पुणे विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रामध्ये सर्वात जास्त जे रँक मिळवणारे विद्यार्थी आहे, ज्याला आपण गोल्ड मेडल असेल किंवा इतर विद्यापीठाच्या लिस्टमध्ये रँक मिळवणारे, ते आमच्या महाविद्यालयाचे. या व्यतिरिक्त इतर जे मेडल्स आहे तेही महाविद्यालयाला मिळत असतात. हे निश्चितच आमच्या दृष्टीने भूषणावं आहे. सर, सोशल अवेअरनेस आणि सोशल कमिटमेंटच्या बाबतीत आम्ही फार कॉशियस आहोत आणि जे व्हिज्युअली डिसेबल स्टुडंट असतील या विद्यार्थ्यांसाठी सुरुवातीला ब्रेल, त्यानंतर आम्ही जॉस सॉफ्टवेअर घेतला, ऍडव्हान्स जॉस सॉफ्टवेअर घेतला आणि आता डायरेक्ट रीडर आम्ही साऊथ कोरिया बरोबर करार करून आम्ही ते मिळवलेलं आहे. त्या काही छोट्या बाबी जरी असल्या तरी वेगवेगळे गावं अडॉप्ट करणं आणि त्याच माध्यमातून आम्हाला गेल्याच वर्षी स्ट्राईड स्कीम फॉर ट्रान्सडिसिप्लिनरी रिसर्च फॉर इंडियाज डेव्हलपिंग इकॉनॉमी ही 1 कोटीची ग्रँट आम्हाला पुन्हा एकदा UGC युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन कडनं मिळालेली आहे. त्यात आम्ही एखादं गाव जर घेतलं तर त्याची पूर्ण डेव्हलपमेंट कशी करायची या दृष्टीने आम्ही प्रयत्न करतोय. ही थोडीशी ओळख आहे. यावरनं थोडंसं मला वाटतं महाविद्यालयाबद्दल तुम्हाला निश्चितच कल्पना येईल. पुन्हा एकदा मी सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने, संस्थेच्या वतीने आणि महाविद्यालयाच्या वतीने आदरणीय प्रसन्नकुमार बोठे यांचं हार्दिक स्वागत करतो. आणि आज सावरकरांच्या जयंतीच्या निमित्ताने अंदमान निकोबार मध्ये जे काही सावरकरांचं लाईफ आहे त्याबद्दल मोठे सर बोलणार आहे. हे निश्चितच आमच्या विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरणार आहे. त्यामुळं पुन्हा एकदा मी सरांचं हार्दिक स्वागत करतो. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद सर. सरांविषयी ते आदरणीय प्राचार्य आहे, तर त्यांच्याविषयी एवढंच सांगू इच्छितो मी की सर वेळोवेळी समावेशित शिक्षणावर भर देत आलेले आहे. KTHM महाविद्यालयाद्वारे मी तर म्हणतो की KTHM महाविद्यालय हे सर्व दिव्यांगांचं हबच आहे. कारण की खूप सारे विद्यार्थी जे आहेत, दृष्टीबाधित असतील किंवा वेगवेगळे डिसेबिलिटी असणारे, ते KTHM महाविद्यालयात जे आहे ते शिक्षण घेत आहे. आणि एक ऍक्सेसेबल सर्व ऍटमॉस्फिअर जे आहे ते KTHM महाविद्यालयाने आमच्यासाठी उपलब्ध करून दिलं आहे. आणि जे सरांनी सांगितलं की 2017 मध्ये KTHM महाविद्यालयाला A++ ही नॅकची रँक मिळाली. आणि एकंदरीत जे NSS मध्ये महाविद्यालयाचं योगदान आहे किंवा वेगवेगळ्या क्षेत्रात महाविद्यालयाचे जे विद्यार्थी उच्च पदस्थ आहेत, तर त्यात जे आहे ते आदरणीय गायकवाड सरांचं खूप मोठं योगदान आहे. तर सर, आपले मनापासून मी आभार व्यक्त करू इच्छितो. सरांबाबत एवढंच सांगू इच्छितो की कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी संघर्षमय जीवन असावं लागतं. कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी संघर्षमय जीवन असावं लागतं. मोठा माणूस होण्यासाठी मोठं मन असावं लागतं. मोठा माणूस होण्यासाठी मोठं मन असावं लागतं. तर मी आता आपले जे प्रमुख वक्ते आहे, ज्यांच्या विचारांनी आपण सर्वजण समृद्ध होणार आहोत, तर असे आपल्याला जे प्रसन्नकुमार बोठे सर हे प्रमुख वक्ते लाभले आहे. तर आपल्या प्रमुख वक्त्यांची परिचय करण्याची विनंती मी आदरणीय वैभव आहेर यांना करतो. आदरणीय वैभव आहेर यांनी प्रमुख वक्त्यांची ओळख करून द्यावी. मी वैभव दत्तात्रय आहेर. आजच्या हा सावरकरांच्या जयंतीच्या अनुषंगाने स्वातंत्र्यवीर सावरकरांची नमन पर्व या विषयाचे प्रमुख सन्माननीय वक्ते प्रसन्नकुमार बोठे सर. बोठे सरांचं करंट लोकेशन औरंगाबाद आहे.
ते स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या चरित्राचे विशेष अभ्यासक आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर हे व्यक्तिमत्व खूप व्यापक आहे. तसं सावरकर कवी आहे, साहित्यिक आहे, समाज सुधारक आहे, विज्ञाननिष्ठ आहे, तसे ते भाषाप्रभू आहे. या सर्व अंगांना या बोटे सरांनी स्पर्श केलाय. तसंच युगपुरुष नरसिंह छत्रपती शिवरायांच्या जीवनाचे ते भाष्यकार आहे. संभाजी महाराजांवरील त्यांनी व्याख्यानं दिली आहे. महाराष्ट्रात संत साहित्य, युवकांचा आदर्श कसा यावरती त्यांनी व्याख्यानं दिली आहे. तसंच महाराष्ट्रातील सोशल इन्स्टिट्यूट आणि शैक्षणिक इन्स्टिट्यूट मध्ये त्यांनी लेक्चर दिले आहे. महाराष्ट्रात एक प्रसिद्ध वक्ते म्हणून ते परिचित आहे. तसंच ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आहे आणि औरंगाबाद डिस्ट्रिक्ट मध्ये चालणाऱ्या जनकल्याण हे NGO चे ते सेक्रेटरी आहे. सरांना आणि ते अर्थशास्त्राचे एक्सपर्ट आहे. जीवनात तुमच्या माझ्या वित्त नियोजन खूप महत्वाचं आहे त्याचे ते ऍडवायझर आहे. आणि सरांना समाजातील विविध प्रश्नांची खूप सारी अशी समज आहे. त्याबद्दल मी सरांना इथं आल्याबद्दल विशेष कृतज्ञता व्यक्त करतो. त्यांचं स्वागत करतो आणि आल्याबद्दल थँक्यू सो मच. मी इथे थांबतो. धन्यवाद वैभव. किती वेगवेगळ्या पैलूंनी नटलेलं हे व्यक्तिमत्व आज आपल्याला प्रसन्न कुमार बोथे सरांच्या रूपाने लाभलेलं आहे. तर आम्ही खरोखरच भाग्यवान आहोत की तुमच्यासारखं व्यक्तिमत्व आम्हाला या कार्यक्रमात जे आहे ते लाभलेलं आहे. मी आदरणीय राहुल धामणे KTHM महाविद्यालयाच्या वतीने विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून आपलं मनोगत अगदी थोड्या शब्दात व्यक्त करणार आहे. आदरणीय राहुल धामणे. नमस्कार, मी राहुल धामणे. तर मी थोडक्यात आपल्या कॉलेजचा मी परिचय देणार आहे एक विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून. सर्वसाधारणपणे सर्व दृष्टीबाधित विद्यार्थी महाराष्ट्रातील जवळपास अनेक विद्यार्थी KTHM कॉलेजमध्ये प्रवेश घेत असतात आणि अत्यंत कमी दरामध्ये आम्हाला मोफत ऍडमिशन दिलं जातं. वर्षभर आम्हाला मोफत शिक्षण दिलं जातं. तसेच आम्हाला एक स्वतंत्र लायब्ररी म्हणून लायब्ररी देण्यात आली आहे आणि त्याचा उपयोग आम्हाला निश्चितच अभ्यासासाठी होतो. इतर स्पर्धा परीक्षेचे पुस्तक सुद्धा अपलोड करण्यात आलेले आहे. तसेच याबरोबरच इतरही उपक्रम असतील तर त्यामध्ये सुद्धा आम्हाला सर्व शिक्षक असतील तिथे पाहून घेतात. त्यामुळे आम्हाला असं दिव्यांग आहोत अशी होत नाही. त्यामुळे त्यांचे खूप मी आम्हाला प्राचार्यांचं वेळोवेळी सहकार्य लाभलं. माझा अनुभव आहे की नेहमी कधीही अडचण असताना आम्ही जेव्हा प्राचार्यांकडे जातो त्यावेळी आमची समस्या तात्काळ सोडवली जाते. आणि त्याचबरोबर आम्ही KTHM डिफरंटली एबल हा एक व्हॉट्सअप समूह तयार केला आहे आणि त्या प्लॅटफॉर्मवर सर्व KTHM चे विद्यार्थी एकाच प्लॅटफॉर्मवर जोडले गेलेले आहे. त्यामुळे आम्ही निश्चितच या सुविधेचा फायदा घेऊ आणि सर्व शिक्षक प्राचार्य आपले गायकवाड सर यांनी आम्हाला सहकार्य केलं आहे आणि आम्हाला शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचा आम्ही निश्चितच उपयोग करू. धन्यवाद. धन्यवाद राहुल. मित्रहो, आता ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट बघत आहात आणि ज्याच्यासाठी आपण सर्वजण इथे जमलो आहोत, तर तो क्षण आता येणार आहे. म्हणजे आदरणीय प्रसन्न कुमार बोथे सर आता आपल्या सर्वांना संबोधित करणार आहे. तर मित्रांनो, आता आपण आपल्या मुख्य कार्यक्रमाकडे जाणार आहोत. सूर म्हणतो साथ दे, दिवा म्हणतो वाद दे. सूर म्हणतो साथ दे, दिवा म्हणतो वाद दे.
कार्यक्रमाच्या यशासाठी रसिका फक्त दाद दे, रसिका फक्त दाद दे. मी आदरणीय प्रसन्न कुमार बोथे सर, जे सुप्रसिद्ध व्याख्यानकार आहे, मी सरांना विनंती करतो की आपल्या विचारांनी, आपल्या मधुर वाणीने, शब्द सुमनांनी आम्हाला समृद्ध करावं. आदरणीय प्रसन्न कुमार बोथे सर. सर्वांना नमस्कार. खर तर तुम्ही एवढा मोठा परिचय दिलाय, एवढं मोठं व्यक्तित्व माझं नाहीये. तुमच्यासारखाच एक सामान्य माणूस आहे. फक्त काही विषयांचं थोडंफार वाचन केलंय, ते वाचन इतरांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय, एवढंच. आदरणीय व्यासपीठ, प्राचार्य श्री व्ही.बी. गायकवाड सर, आकाशजी चव्हाण, वैभवजी, राहुलजी धामणे आणि इतर सर्व जे पडद्यामागे या सर्व विषयांसाठी आपणा सर्वांना कदाचित मदत करत असतील, ही सर्व मंडळी. खरंच मला आज खरं माझ्यासाठी भाग्याचा दिवस आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण आजपर्यंत जे काही सावरकरांचं चरित्र मांडण्याचा योग आला, तो वेगवेगळ्या ठिकाणी मांडला, शहरामध्ये सुद्धा, नाशिक शहरामध्येही आपण मांडलाय. आज मी भाग्यवान यासाठी समजतोय की आज मी माझ्या दिव्यांग बांधवांसमोर आणि इतरांसमोर हे मांडण्याचा प्रयत्न करतोय. आणि गेल्या लॉकडाऊन पासनं हा म्हणजे तसं आपण दैनंदिन जीवनामध्ये आपण पाहत असतो पण अनुभवत नसतो की हे आयुष्य काय, यांच्यामध्ये असलेल्या कला काय आहेत. त्या मी खूप जवळून या गेल्या 14-15 महिन्याच्या काळात खूप जवळून अनुभवलंय मी हे सगळं. आणि ज्या वेळेस मला वैभवजींचा फोन आला पहिल्यांदा, मला समाज कल्याण मधनं आधी फोन आला होता. आमचे विजयजी गायकवाड म्हणून आहेत समुपदेशनाचे, त्यांनी फोन केला आणि त्यांनी रेफरन्स दिला की असं असं आहे आणि तुम्हाला फोन करतील. जेव्हा वैभवजीचा फोन आला तेव्हाच मी त्यांना सांगितलं की फक्त वेळेची थोडीशी दुपारची घ्या, बाकी काही आपल्याला अडचण नाहीये, आपण निश्चित हा कार्यक्रम करू. सावरकर चरित्राकडे जाण्यास पूर्वी आधी तुम्हा सर्वांचा आभार मानतो की तुम्ही सर्वांनी ही संधी मला दिली की तुमच्या समोर बोलण्याची आणि हे चरित्र सांगण्याची संधी तुम्ही मला दिली, त्याबद्दल तुम्हा सर्वांचा आभार मानतो. आणि आता आपण आजच्या मूळ विषयाकडे वळूयात. सावरकर चरित्र तसं म्हणलं तर सावरकरांचं चरित्र किंवा सावरकरांना म्हणायचं काय, तर क्रांतिकारकांचा मुकुटमणी म्हणायचं की तेजोनिधी म्हणायचं की हिंदू राष्ट्राचे पुरस्कर्ते म्हणायचं की मृत्युंजय म्हणायचं, अशी वेगवेगळी किंवा आता तुमच्यापैकी काही जणांनी परिचय करताना दिलेल्या उपमा सांगायच्या की मराठी भाषेचे विविध शब्द ज्यांनी मराठी भाषेला दिलेले आहेत अशा सावरकरांना वेगळा काही शब्द द्यायचा, की अजून जसं मृत्युंजय आपण म्हणतोय, नाटककार म्हणतोय, पत्रकार म्हणतोय, अशी वेगवेगळी भूषणं त्यांना द्यायची. तसं तर सावरकर या शब्दाच्या पाठीमागे 1000 नावांची म्हणजे बिरुदावली लावता येईल इतकं मोठं ते तसं चरित्र आहे किंवा इतकं मोठं ते व्यक्तिमत्व आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि अशा चरित्र सांगण्याचा, अशा भगवती पुत्राचे चरित्र सांगण्याचा मला भाग्य मिळतंय, हे खरंच मी भाग्यवान आहे. नाहीतर तसं सांगायचं झालं तर मला सांगा, ज्यांनी आपलं जीवन या देशाच्या यज्ञकुंडात, एक विनंती आहे फक्त, कुणाचा तरी माईक चालू आहे तेवढा प्लीज म्यूट करता का कुणाचा तरी, म्हणजे ते हा. तर ते ज्यांनी आपल्या स्वतःचं जीवन हे पूर्णपणे या देशाच्या यज्ञकुंडात आहुती म्हणून दिलंय, ज्यांचं जीवन म्हणजे धगधगती मशाल आहे असं म्हणायला हरकत नाही, की यज्ञकुंड आहे असं म्हणायला हरकत नाही, त्या यज्ञकुंडाचं चरित्र माझ्यासारख्या एखाद्या निरांजनाने काय सांगावं.
सुरुवात करताना असं म्हणू शकतो की निरांजनासी निरांजनाचा दावितो देवादीप तुला, दावितो देवादीप तुला, आणि मग या चरित्राच्या या भागाला आपण सुरुवात करूया. सावरकर चरित्रामध्ये आधी काही ज्या प्राथमिक गोष्टी आहेत त्या आपण समजून घेऊयात आणि मग पुढे चरित्राच्या मुख्य विषयाला आपण सुरुवात करूया. सावरकर चरित्र सांगताना सगळ्यात आधी त्यांच्या कुटुंबाची माहिती देतो की आपणा सर्वांना माहिती आहे सावरकर हे 3 बंधू, आई आणि बाबांचं छत्र लहानपणी हरवलं आणि 3 बंधूंपैकी मोठे असलेले गणेशपंत सावरकर, मोठे म्हणून त्यांना बाबा म्हणायचे, हे गणेशपंत सावरकर तसं तर या कुटुंबाचं आणि इतिहासामधल्या कुलकर्णी दाम्पत्यामधलं ज्ञानेश्वराच्या कुटुंबाचं तसं साधर्म्य काही गोष्टींमध्ये, कारण तिकडे निवृत्तीनाथांना साधनेची फार आवड होती, इकडे गणेशपंतांना तशी साधनेची खूप आवड होती. आणि उघाउघानं बोलण्यात यांची उपनावं माझ्याकडनं येऊ शकतात, म्हणून हे सगळं मी सांगतोय तुम्हाला. ज्यांना बाबा म्हणतात त्या बाबांना या साधनेची आवड होती आणि साधनेमध्ये रममाण होणारे जे बाबा आहेत ते सर्वात मोठे. मधले बंधू आपल्या सर्वांना माहितीच आहे की ते विनायक दामोदर सावरकर. सगळ्यात छोटे बाळ जे पुढे डॉक्टर झाले, डॉक्टर म्हणजे डॉक्टरेट मिळवली नाही, विद्या वाचस्पती असं नाही म्हणताय ना, डॉक्टर झाले, ते वैद्यकीय शिक्षण घेतलं त्यांनी पुढे आणि ते डॉक्टर झाले. सगळ्या कुटुंबाचा तसा भार पूर्णपणे सांभाळला असेल सुरुवातीच्या काळामध्ये तर तो बाबारावांनी आणि यसू वहिनींनी सांभाळलेला आहे. आणि उत्तर काळामध्ये जो भार सांभाळलाय या कुटुंबाचा तो बाळांनी सांभाळलाय, खरं तर बाळरावांनी सांभाळलाय, त्यांच्या कुटुंबांनी तो सांभाळलाय. आणि मग असं हे कुटुंब जे पूर्णपणे देशासाठी समर्पित आहे, हे कधी वाटलं असेल त्यांना, तर सावरकरांना असं म्हणलं जातं की हे क्रांतिकारकांचे मुकुटमणी आहेत. असं कधी वाटलं तर वयाच्या 14व्या वर्षी यांनी एक प्रार्थना केली. ती प्रार्थना कोणासमोर केली तर त्या भगवती मातेसमोर केली, त्या देवी समोर केली. आणि त्यांनी म्हणलंय की हे जगत जननी, माझे जीवन मी असंच समर्पित नाही करणार, हे निश्चित आहे. मी कसा झुंजेल तर मी मारता मारता मरे तो झुंजेल, नुसताच मरणार नाहीये, हे नक्की आहे. नुसता मरण्यासाठी जन्म नाही झालेला, वयाच्या 14व्या वर्षी ही प्रगल्भता आहे. म्हणून कदाचित असं असू शकेल की तुम्ही म्हणजे या दोघा बंधूंना जशी टोपण नावं दिली तशी विनायकाला टोपण नाव तात्या दिलेलं आहे. तात्या हे नाव का दिलं जातं ते सांगतो मी. मुळात तात्या हे नाव देण्याचा उद्देश असं असतं की ज्याचं वय लहान आहे पण ज्याच्या बुद्धीची प्रगल्भता थोडीशी जास्ती आहे, त्याला आपण बोलताना म्हणतो का रे तात्या सारखं वागतोयस का, कदाचित ही मन तिथून सुरू झाली असावी. तर मग या तात्यारावांना ती बुद्धीची प्रगल्भता त्या वयापासून होती आणि म्हणून त्यांनी वयाच्या 14व्या वर्षी चाफेकरांच्या फाशीतून स्फूर्तीनं फुललेलं हे आयुष्य आहे. तसं तर चाफेकरांना फाशी देण्यात आली आणि त्या फाशीतून एक साक्षात धगधगती अग्निरेखा जी चाफेकरांच्या फाशीतून फुलली, नंतर पेटली आणि तीच अग्निरेखा या देशाचं कार्य करण्याच्या उद्देशानं शपथेनं तेजाळली. ती नुसतीच तेजाळली नाही तर त्यांनी हौतात्म्याचा अनावर ध्यास घेतला. हौतात्म्याचा ध्यास घेतला म्हणजे हे जीवन या देशासाठी समर्पित करायचं असं ठरवून घेतलं. आणि हा हुतात्म्याचा ध्यास घेतला असताना वयाच्या अवघ्या पुढे कालावधीमध्ये येईलच ते, तरुण वयामध्ये, ज्या वयामध्ये तुम्ही सर्व आहात आता, त्या वयामध्ये यांना अंदमनाच्या एकलकोंडी आयुष्यात जाण्याचा योग आला. योग म्हणायचं की दुर्भाग्य म्हणायचं हे आपण आपलं ठरवू शकतो. हा योग आला आणि तीही कसा योग आला तर त्यांनी अर्धशतकाची शिक्षा सोबतीला घेतली. या योगामध्ये 2 शिक्षा आहेत सावरकरांना दिलेल्या. प्रथम अशा खूप गोष्टी आहेत सावरकरांच्या आयुष्यात जे त्यांच्याच आयुष्यात घडल्यात पहिल्यांदी. एकाच व्यक्तीला 2 जन्मठेप झाल्यात म्हणून 50 वर्षाची शिक्षा आहे अर्धशतकाची. आणि मग ही अर्धशतकाची शिक्षा दिल्या गेल्यानंतर सुद्धा ही जी देशभक्तीची अग्निरेखा, जी स्फुल्लिंग हे जे पेटलेलं होतं, ती अग्निरेखा काही विझली नाहीये. ती तितक्याच ताकदीनं
परत पेटून उठली. ज्यांना अंदमान देण्यात आलं त्यांना परत इतक्या ताकदीनं ती पेटून उठली. ती कशाच्या बळावर? तर स्वतःच्या अदम्य इच्छाशक्तीच्या बळावर, स्वतःच्या अदम्य आत्मबळाच्या बळावर. आणि म्हणूनच असं म्हणतात की जीवन जगण्यासाठी किंवा ते यशस्वी होण्यासाठी काय पाहिजे? तर ती दुर्दम्य इच्छाशक्ती पाहिजे फक्त. म्हणून सावरकरांचं चरित्र हे जीवनातल्या विविध वेळेला आपणा सर्वांसमोर, कधी जर जीवनामध्ये कुठलाही प्रसंग आला तर कुठलं आयुष्य समोर घ्यावं, तर अशा भरपूर आयुष्य आहे ज्याच्यामध्ये ते आपण समोर घेऊ शकतो. आपल्या सर्वांच्या हृदयामध्ये आरूढ असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं आयुष्य तसंच आहे. सावरकरांनी ही सगळी प्रेरणा ज्या आयुष्याकडून घेतली ते आयुष्य छत्रपती शिवाजी महाराजांचं आहे. आणि मग ती ज्यांच्याकडून प्रेरणा घेतलेली सावरकर आहे त्यांच्या आयुष्याकडून आपण प्रेरणा घ्यावी. तसं आयुष्य विदा सावरकरांचं आहे. तात्यारावांचं सावरकरांचं आयुष्य तसं आहे. ते परिस्थिती कुठलीही येऊ, इच्छाशक्ती तितकी प्रबळ ठेवली की आपण आलेल्या वाईट परिस्थितीवर किंवा आलेल्या संकटावर कशी मात करू शकतो हे अंदमान पर्व सांगतं. तसं तर सावरकरांचं आयुष्य पूर्णपणे हे सांगतं, पण अंदमान पर्व विशेषतः हे सगळं सांगतं. आता सावरकरांनी ही जे काही व्रत घेतलं किंवा ही जी काही आई भवानी समोर प्रार्थना केली, भगवती मातेसमोर जी प्रार्थना केली, याला आपण व्रत का म्हणायचं? तर व्रत या शब्दाचा अर्थ जर मराठीत काढायचा झाला तर व्रत म्हणजे अट्टहासानं आचरलेला सद्गुण. साधा सोपा अर्थ आहे. आपल्या घरामध्ये आपली मातृशक्ती असते जी व्रत करत असते, किंवा पितृवर्ग असतो जो काही ना काहीतरी व्रत नक्की करत असतो. ती व्रत काही उपवासाच्या माध्यमातून असतील किंवा काही वेगवेगळ्या माध्यमातून असतील. तर व्रत म्हणजे काय? तर अट्टहासानं आचरलेला सद्गुण. तर हा असा सद्गुण आचरायचा आहे याची प्रार्थनाच मुळी सावरकरांनी वयाच्या 14व्या वर्षी केली. आणि मुद्दाम आज अंदमान पर्व घ्यावं असं का वाटलं? तर मी काल जेव्हा आपल्यापैकी वैभवजींना किंवा आकाशजींना बोलत होतो तेव्हा त्यांना असं म्हणलं की आत्ताची जी परिस्थिती आहे ना, या परिस्थितीमध्ये सगळ्यात जास्त गरज वेगवेगळ्या विषयांची जशी लागते समाजामध्ये, तशी आत्ता या परिस्थितीमध्ये समाजामध्ये गरज लागते ती समुपदेशनाची, काउन्सिलिंगची. कारण परिस्थिती मोठी कठीण आहे असं सगळं जण म्हणतात आणि खरंच कठीण आहे. कधी न पाहिलेल्या 100 वर्षात एखादी असा काहीतरी महारोग येतो आणि तो सगळ्यांना हलवून टाकतो. तसाच सावरकरांच्या आयुष्यात सुद्धा एकदा आलेला आहे. प्लेग नावाचा रोग आला, ज्याने खूप हाहाकार माजवला. तिथून पुढे नाशिकमध्ये जे काही घडलं ते आपल्या सर्वांना माहिती. दामोदर थिएटरात जे घडलं ते आपल्याला सर्वांना माहितीच आहे. तर असा हा रोग आला, याने हाहाकार माजवला. या रोगामध्येही असंच होतं. या रोगामध्ये त्या रोगामध्ये साम्य असं होतं की त्याही रोगामध्ये आयसोलेशनच होतं. प्लेगमध्ये फक्त आयसोलेशन हा शब्द कदाचित त्यावेळेस नसावा. काळी आयसोलेशन व्हायचं कसं? तर ज्याला कोणाला प्लेग झालाय त्याला गावाच्या बाहेरच्या मारुतीच्या मंदिरामध्ये नेऊन ठेवलं जायचं. कारण का? तर माहिती असायचं की याच्यासोबत जो कोणी जाईल त्याला हा संसर्ग होईल, म्हणून त्याला वेगळं केलं जायचं, विलगीकरणात ठेवलं जायचं. आणि असं बाळरावांना झालं, म्हणजे छोट्या सावरकरांना झालं, सावरकरांच्या छोट्या बंधूंना झालं. तेव्हा सगळ्यांनी सांगितलं होतं की येसूवहिनी तुम्ही काही जाऊ नका. तर येसूवहिनींनी आईची भूमिका निभावत ते सगळे सोपस्कर त्यांचे तिथले पूर्ण केलेले, त्यांची सेवा केली. म्हणून आयुष्यभर बाळराव येसूवहिनींना मातृतुल्य वहिनी किंवा तात्याराव मातृतुल्य असं म्हणतात. तर अशा ह्या सावरकरांच्या आयुष्यात सुद्धा अशा घटना ज्या आत्ता आपण अनुभवतो आहोत अशा घटना येऊन गेलेल्या आहेत. म्हणून तो काळ घ्यावा असं मला वाटतंय आत्ताच्या काळामध्ये. आणि अंदमान पर्वामधलं अजून एक साम्य सांगतो आणि मग मुळात अंदमान पर्वाला आपण प्रवेश करू. ते साम्य असं आहे की आत्ता बहुतांश सगळ्यांच्या बोलण्यामध्ये असं येतं की आत्ताचा कालावधी हा लॉकडाऊनचा कालावधी, घरी बसून आम्ही कंटाळलोय. आपलं सुदैव आहे की आपण आपल्या कुटुंबांसोबत आहोत. 2 वेळचं जेवायला मिळतंय आपल्याला, छान झोपायला जागा आहे व्यवस्थित. या सगळ्या गोष्टी आहेत. कदाचित आपल्यापैकी काही बांधवांना हे मिळतही नाहीये आता, पण आपण त्यापैकी काही जण नक्कीच भाग्यवान आहोत. फक्त अडचण एवढीच आहे की या प्रशासनानं दिलेले जे काही नियम आहेत
ते पाळायचे. कारण का तर आत्ता त्या काळी कदाचित देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी सीमेवर जावं लागत असेल. तुम्हाला आता जर देशाला सुरक्षित ठेवायचं असेल तर तुम्हाला घरी सुरक्षित राहणं फार महत्वाचं आहे. म्हणून कदाचित तो काळ अंदमानातला काळ आणि हा काळ थोडासा आपण साधर्म्य करू शकतो असं मला वाटतंय. सावरकरांचं प्राथमिक शिक्षण ज्या शहरामधून हा कार्यक्रम प्रसारित केला जातोय त्याच शहराच्या जवळ असलेल्या भगूर या गावामध्ये झालं. तसं नाशिक हे गाव किंवा हे शहर खूप वेगवेगळ्या बहु विषयांमध्ये रामायणापासनं ते आत्तापर्यंतच्या कालावधीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आलेलं आहे. त्याच्यातलं सावरकरांचं प्राथमिक शिक्षण बगूरला, माध्यमिक शिक्षण नाशिकला आणि महाविद्यालयीन शिक्षण आपल्या सर्वांना माहिती की पुण्याला झालं. नाशिकला आजही त्या जागा आहेत. मी नाशिकला राहिलोय बराच काळ, त्यामुळे मला माहिती आहे. तिथे जर गेलात आता तुम्ही तर नाशिकला सावरकरांनी मित्रमेळा स्थापन केला आणि आपण ज्या वयामध्ये हे सगळा कार्यक्रम आयोजित करताय, कौतुक आहे तुमचंही की जो आपण या वयामध्ये हा कार्यक्रम आयोजित करताय त्या वयामध्ये सावरकरांनी महाविद्यालयीन वयामध्ये या मित्रमेळ्याच्या 200 शाखा स्थापन केलेल्या होत्या. म्हणजे एखादं कार्य करायचं असेल तर त्याला लागतं काय, तर त्याला ती दुर्दम्य इच्छाशक्ती लागते. ती इच्छाशक्ती असेल तर ते कार्य सहजासहजी, नक्कीच त्यात अडचणी येतील पण ते कार्य आपण नक्की पार पाडू शकतो किंवा त्या कार्याला पुढे नेऊ शकतो. मग पुढचा कालावधी सावरकरांचं महाविद्यालयीन शिक्षण फर्ग्युसनला झालं. फर्ग्युसनच्या काळामध्ये मग आपल्या सर्वांना माहिती आहे की सावरकरांनी एकत्रीकरण, विद्यार्थ्यांचं एकत्रीकरण, तसं पाहिलं तर मला कौतुक मोठं कालपासून या विषयाचं वाटतंय की आजकाल महाविद्यालयाची प्रांगणं म्हणलं की वेगवेगळ्या विषय ऐकायला किंवा पाहायला मिळतात टीव्ही चॅनल मधनं. पण माझं सुदैव म्हणा किंवा प्राचार्य सरांचे तुम्हाला दिलेले सगळ्यांना दिलेले संस्कार म्हणा, तुमच्या सगळ्यांवर मूलभूत असलेल्या त्या संस्कारांची पकड म्हणा, महाविद्यालयाचं हे जे विद्येचं प्रांगण आहे जिथे विद्यादेवीची आराधना केली जाते आणि त्यातनं पुढचं आयुष्य घडत असतं, त्या प्रांगणामध्ये असेच कार्यक्रम अपेक्षित आहेत. जयंती, पुण्यतिथी साजरी करायची तर त्यांचे कार्यक्रम केले तर त्यांच्यातले असलेले गुण काही ना काही प्रमाणात, त्यांनी घेतलेले व्रत काही ना काही प्रमाणात आपण घेऊ शकू का आणि आपल्या आयुष्याला त्या व्रताचरणाप्रमाणे पुढे आपण नेऊ शकू का, यासाठीच हे कार्यक्रम आहेत. तर खरंच या महाविद्यालयाचं खूप कौतुक आहे. केटीएचएम महाविद्यालयाचा परिचय सरांनी दिला. मी केटीएचएम फार जवळून पाहिलेलं आहे. नाशिकला मी काही काळ असल्यामुळे मी फक्त महाविद्यालयात कधी आलेलो नाहीये, पण मला महाविद्यालयाची ख्याती खूप छान माहिती आहे. खूप चांगलं कार्य महाविद्यालय करतंय आणि आपण सर्वजण त्याचे विद्यार्थी आहात याचंही कौतुक आहे. तसं महाविद्यालयाचं शिक्षण सावरकरांचं पुण्याला झालं, फर्ग्युसन महाविद्यालयात. आणि पुढच्या शिक्षणासाठी म्हणून आपल्या सर्वांना माहिती बॅरिस्टर होण्यासाठी म्हणून सावरकरांना विदेशात जाण्याचा योग आला. फक्त तेवढंच व्हायचं होतं का, तर मधल्या कालावधीत त्यांची जी भेट झाली, आपण जे म्हणतो ना संगती सुसंगती सदा घडो, तशी ती त्यांची सावरकरांची भेट झाली. ती एका महापुरुषासोबत, लोकमान्यांसोबत. आणि मग सावरकरांना तिथून पुढच्या शिक्षणासाठी आपल्या सर्वांना माहिती आहे की परदेशात जाण्याचा योग आला. परदेशात जाण्यासाठी काही शिष्यवृत्ती घ्यावी लागते. तसंच यांची आर्थिक परिस्थिती ठीक नव्हती म्हणून मधल्या काळामध्ये असं काही प्रायोजकत्व, ज्याला आपण आत्ताच्या भाषेमध्ये स्पॉन्सरशिप असं म्हणू शकतो थोडस, तसं काही करू शकू का, तर असं एखादं ठिकाण पाहून सावरकरांचं लग्न लावून देता येईल का, की जिथली सासरची मंडळी थोडीशी आर्थिकदृष्ट्या सक्षम असतील. आणि मग चिपळूणकरांच्या घरामध्ये सावरकरांचं लग्न झालं. पुढचा काही शिक्षणाचा खर्च त्यांच्याकडूनही झालेला आहे आणि काही शिष्यवृत्तीतून. मग पुढच्या शिक्षणासाठी सावरकर परदेशात गेले. आपल्या सर्वांना माहिती तिथे बऱ्याच गोष्टी घडल्या आणि त्या गोष्टी घडल्यानंतर सावरकरांनी तिथे बॉम्ब कसे बनवायचे, पिस्तुलं तिथनं काही भारतात पाठवली. ती पिस्तुलं नाशिकमध्ये बाबारावांकडे येणं अपेक्षित होती, पण ती पिस्तुलं काही फिरली आणि वेगवेगळ्या ठिकाणी फिरून मग ती बाबारावांकडे पोहोचली. त्यातली एक पिस्तूल नाशिकला पोहोचलं, म्हणजे बरीच पोहोचली. त्यातली एक नाशिकला पोहोचलं. दामोदर थिएटरमध्ये जे काही झालं ते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आणि मग नाशिकमध्ये पहिला वध
त्या वधाचा खटला सावरकरांना त्या वधातील दोषी आरोपी म्हणून ठरवण्यात आला. पहिला खटला सावरकरांवर चालवण्यात आला तो होता राजद्रोहाचा. राजद्रोह काय तर सावरकरांनी कविता लिहिल्या होत्या किंवा लेख लिहिले होते, त्यातनं ते या इंग्रजी राजवटीच्या विरोधात लिखाण करतायत असा एक खटला सावरकरांवर पहिला चालवण्यात आला होता. आणि हा राजद्रोहाचा खटला चालवण्यात आला होता 15 मार्च 1910 रोजी. त्या खटल्यासाठी सावरकरांना इंग्लंडला पहिल्यांदा धरण्यात आलं, पकडण्यात आलं, अटक करण्यात आली. हा राजद्रोहाचा खटला होता. पुढच्या कालावधीमध्ये हे सगळं इंग्लंडला होऊ शकलं असतं, पण तिथे का नाही झालं? मोठी कौतुकाची गोष्ट आहे पहा, की हा खटला खरा चालायला कुठे पाहिजे होता तर त्यांच्या न्याय प्रविष्ट होता तो. इंग्लंडच्या न्यायालयात तो चालवायला पाहिजे होता, पण तिकडचे नियम जे आहेत ते फार कडक आहेत. तिकडच्या न्यायालयामध्ये जे काही खटले चालवले जातात ते ऑन कॅमेरा चालवावे लागतात पूर्णपणे. आणि ऑन कॅमेरा चालवल्यानंतर यांनी जे काही दिलेले स्टेटमेंट आहेत ते सगळे ऑन कॅमेरा येतील. मग भारतात हे जे काही आपल्या लोकांवर जे काही अन्याय करतायत ते तिकडे प्रसिद्ध होऊन म्हणून तो खटला भारतात चालवण्यात आला, कारण भारतात अशी सुविधा नव्हती. भारतामध्ये खटला चालवण्यात येतो तेव्हा बऱ्याच गोष्टी ऑन कॅमेरा नाही घेत, म्हणजे आपल्याला सर्वांना माहितीच आहे, बाकी गोष्टी बोलायची काही गरज नाही आपल्याकडे. तर हे चालवण्यात आला आणि मग त्यांना इकडे खटला चालवायचं ठरलं. त्याचं पहिली खटल्यामध्ये अटक झाली ती मार्च 1910 ला. मग पुन्हा आपल्या सर्वांना माहिती की तिकडनं जेव्हा घेऊन येत होते सावरकरांना तेव्हा त्या बोटीतनं सावरकरांनी उडी मारली आणि 8 जुलैला ती मार्सेलिसची त्रिखंडात गाजलेली उडी तात्यारावांची आपणा सर्वांना माहिती आहे, ही उडी झाली. मग परत सावरकरांना पकडण्यात आलं आणि इकडे हिंदुस्थानामध्ये सावरकरांना आणण्यात आलं. आत्ता अंदमान जे पाहिल्या जातं सगळ्यांना, मी मुद्दाम आज माझ्या हे व्याख्यान करताना एक बॅकग्राऊंड ठेवलंय. त्याच्यामध्ये एक समुद्र किनारा आहे निळाशार आणि पाठीमागे झाडही आहेत, तो फील यावा म्हणून. पण ते आत्ता अंदमान म्हणलं की लोक फिरायला जातात, तसं ते अंदमान काही त्या काळी नव्हतं. 1857चा पहिला बंड जेव्हा झालं अंदमानचं, तेव्हापासनं अंदमान हे 1857च्या बंडामध्ये झालेले जे काही सगळे अपराधी होते त्यातले ते अंदमानला पहिल्यांदा पाठवण्यात आले होते. आपल्याला अंदमान स्वातंत्र्य काळापासूनच माहिती, स्वातंत्र्य पूर्व काळापासून, पण ते 1857 पासून अंदमान आहे तसं. आणि मग सुरुवातीच्या काळामध्ये तात्याराव सावरकरांना भायखळाच्या तुरुंगात ठेवण्यात आलं, त्याच्यानंतर डोंगरीला ठेवण्यात आलं, त्याच्यानंतर ठाण्याला ठेवण्यात आलं. आणि मोठी छान आठवण आहे तात्याराव सावरकरांना भेटायला माई आल्या होत्या. मी मुद्दाम हे सगळं का सांगतोय अंदमान पर्वाच्या आधी, तर हे तुम्हाला समजावं आणि पुढच्या पिढीला ह्या गोष्टी एकदा समजल्या की माझा फार ठाम विश्वास आहे या पिढीवर की ही पिढी जे काही करू शकते ना ते फार अफलातून आहे. आणि या पिढीमध्ये असलेले जे गुण आहे म्हणजे आपण काय पाहावं कुठल्या पिढीकडे, तर या पिढीमध्ये असलेला टेक्नोसावीपणा हा मला फार भावतो. या पिढीमध्ये त्या विषयाचं असलेलं ज्ञान हे मला फार भावतं. म्हणून तात्यारावांना भेटायला माई आल्या होत्या एकदा तुरुंगामध्ये पहिल्यांदा सुरुवातीला. आणि माई येताना, माई या तात्यारावांच्या पत्नी, माझ्या बोलण्यात बऱ्याच वेळेस त्यांची उपाख्य नावं येऊ शकतात म्हणून सांगतोय. या जेव्हा आल्या तात्यारावांना भेटायला तेव्हा माईंसोबत माईंचे बंधू होते चिपळूणकर, हे जेव्हा भेटायला आले तेव्हा माईंनी त्यांना जेव्हा निरोप दिला होता ना तेव्हा तात्याराव सुटामध्ये गेलेले होते, सूट घालून गेलेले होते, खाली धोतर आणि वर जॅकेट घालून ते इंग्लंडला गेले होते शिकायला. आणि जेव्हा माईंनी पाहिलं त्यावेळेस उघडे तात्याराव, लंगोट घातलेली आणि त्या कैद्याच्या वेशातले, तसे काहीशे तात्याराव माईंना पाहिले आणि माईंच्या काळजात सर्व झाला असेल. साहजिक आहे, संसाराची काही स्वप्न पाहिलेली असावीत त्या माईंनी. आणि त्या माईंनी तात्यारावांच्या पायांना हात लावला. तात्याराव सुरुवातीला म्हणतात की माई काय बघतेस, फक्त कपडे बदललेत, माणूस आतला तोच आहे. आणि पायाला हात लावल्यानंतर तात्याराव म्हणतायत की माई काय करताय तुम्ही, तर विचार करा की युजली असं म्हणलं जातं आपल्याकडे की लग्न झाल्यानंतर
खूप काही कार्य करता येत नाही तर तो संसारात अडकल्या जातो. त्याच्यासाठीच म्हणजे एक चांगलं उदाहरण काय असू शकतं, तर संसारामधली स्त्री ही जर समविचारी असेल किंवा तशी घडवण्यात आली असेल पुढच्या काळामध्ये तुमच्या संसारामध्ये, तर पुढे माई तयार होतात संसारामध्ये, हे लक्षात घ्या. मग माई म्हणतात की तात्याराव हे पाय पाहून ठेवते कारण पुढच्या जन्मी हे मिळावे. तात्याराव म्हणतात की या जन्मीच तुम्हाला एवढा त्रास दिलाय की पुढच्या जन्मी तुम्हाला हा नवरा मिळावा, हा आशीर्वाद तरी कसा देऊ. माई तुम्हाला सांगतो की असं आहे की या समाजामध्ये जेव्हा शेतामध्ये बीज पेरलं जातं तेव्हा कुठल्या ना कुठल्या तरी दाण्याला या मातीमध्ये गाडून घ्यावं लागतं, तेव्हा काही लोकांच्या पोटांची कळगी येणाऱ्या धान्यातनं भरली जाते. तर माई आपलं कुटुंब हे या दाण्यासारखंच नाही का? आपलं घर हे या दाण्यासारखंच नाहीये का? मग एका घराने आपल्या घराची राख रांगोळी केली आणि त्याच्या ज्योती उजळत असतील तर आपल्या घराची राख रांगोळी करणं काही चुकीचं आहे का माई? तर माई म्हणतात की हे पाय मी पाहून ठेवते, पुढच्या जन्मी मला हाच पती लाभावा. आणि असं संभाषण होतं. मग तात्यारावांना एखादा मंत्र, मानसिकता तशी चांगली राहावी म्हणून दिला जातो चिपळूणकरांकडनं आणि पुढचा तात्यारावांचा खरा प्रवास सुरू होतो. इथून पुढे पहा बरं का की कसं असतं, मग जेव्हा पहिलं याच्यामध्ये अन्नला ही शिक्षा संपणार होती, 50 वर्ष आहे, 2 जन्मठेप आहेत तात्यारावांना. आणि मग असं घेऊन जाण्यासाठी तात्यारावांच्या गळ्यामध्ये आधी एक बिल्ला अडकवलेला होता जो आता सर्वदूर फिरतो आहे, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. पितळ्याचा एक बिल्ला आहे ज्याच्यावर बिल्ला क्रमांक 32,778 असं लिहिलेलं आहे, वर्ग क्रमांक 2 लिहिलेला आहे. आणि मग तात्यारावांना वरच्या माळ्यावर, 3ऱ्या माळ्यावर ठेवण्यात आलंय. आणि मग तात्यारावांना तिथून पुढे अंदमानला नेण्याची तयारी या बाकीच्या कैद्यांसोबत सुरू झाली. तसं तात्याराव आले. तात्यारावांना नेण्यासाठीची जी बोट आहे त्या बोटीचं नावही मोठं मजेशीर, त्या बोटीचं नाव आहे महाराजा. म्हणजे अंदमानला का न्यायचं, तर अंदमान हा काळ्या पाण्याची शिक्षा आपल्या सर्वांना माहिती आहे. अंदमान नावाची प्रचिती कुठून आली, तर त्याचा आकार अंड्यासारखा आहे, तो अंडमानाचं अंदमान असं ते पुढे झालं. ब्लेअर साहेबांनी बसवलं म्हणून ते पोर्ट ब्लेअर झालं. ह्या बेसिक गोष्टी तिथल्या अंदमानाच्या आहेत, या तुम्हाला माहिती असाव्यात. तर असं ते अंदमान आणि बोट जेव्हा मोठी असते तेव्हा त्याला काही फ्लोअर्स असतात. तळमजला असतो, त्याच्यावरचा मजला असतो, मोठमोठ्याला बोटी असतात ज्याच्यावरनं एन नंबर ऑफ म्हणजे 500, 1000, 2000 अशा संख्येमध्ये कैदी घेऊन जाता येतील अशी ती बोट आहे. त्याच्यामध्ये तात्यारावांना जी जागा देण्यात आली होती ना, ती जागा देण्यात आली होती त्या बोटीमधल्या तळमजल्यामध्ये. आणि तात्यारावांना तसा पूर्वीपासून श्वसनाचा काही त्रास होता. जी जागा देण्यात आली होती ती त्या बोटीतली रूम असं आपण समजू शकतो. आणि त्या रूम मध्ये ती जागा देण्यात आली, ज्या रूमची कॅपॅसिटी 50 लोकांची असेल, तिथे ऑलरेडी 200 लोक भरलेले होते आणि त्यात एक नाव विनायक दामोदर सावरकरांचं. सुरुवातीला जेव्हा तात्यारावांना तिथे नेण्यात आलं तेव्हा जिथे माणूस उभा राहिला, म्हणजे एक दुसऱ्याच्या समोर जर उभा राहिला तर एकमेकाला एकमेकाचे तोंड लागतील इतकी जवळ ती उभी, किंवा झोपणे तर विषयच नाही, किंवा एकाच्या श्वासाची दुर्गंधी दुसऱ्याला तीव्रतेने जाणवेल. कारण कैदी त्या काळामध्ये हे जे घेऊन गेलेले असायचे त्यातले बरेचसे कैदी बलात्काराच्या गुन्ह्यातले असायचे, काहींनी दरोडे टाकलेले असायचे. मग यातल्या काही कैद्यांना अशा सवयी होत्या की ते महिनोन महिने कधी ज्याला आपण आत्ताच्या चांगल्या भाषेमध्ये ब्रश करणे असं म्हणतो तसं ते दात कधी घासत नव्हते, तोंड कधी स्वच्छ धुत नव्हते. मग त्यातनं येणारी दुर्गंधी, मग हे आपलं सगळे अनुभवू शकतो. म्हणजे हे नुसता विचार जरी केला तरी आपल्याला समजू शकतं की ही काय परिस्थिती असेल. अशा परिस्थितीतनं तात्यारावांना अंदमानात जायचं होतं, तर त्या बोटीने जाण्यासाठी 4 दिवस लागत होते. आणि तात्यारावांना श्वसनाचा त्रास त्यातली त्यात. मग तात्यारावांनी एक विनंती केली, त्या बोटीवर विनंती केली की मला वरची थोडीशी जागा मिळावी. तोपर्यंत मधल्या कालावधीमध्ये झालं काय की या बोटीवरून कोण कोण कैदी चाललेले आहेत ते त्या बोटीवरच्या लोकांना कळालं आणि त्यांना असं कळालं की आपल्या बोटीमध्ये
बॅलिस्टर बाबू असं त्यांना म्हणलं जायचं. उच्च शिक्षित कैदी तात्याराव सावरकर जात आहेत आणि मग सगळे म्हणायला लागले की आपल्या बोटीमध्ये बॅलिस्टर बाबू आहेत आणि ही बाब वर्षापर्यंत वर जी बोटीचा ओपन स्पेस होता तिथपर्यंत गेली होती. त्यातला एक कैदी मनाने फार मोठा होता. माणूस करतो काय ना याच्यापेक्षा त्याचं मन किती मोठं आहे हे फार महत्वाचं आहे आयुष्यामध्ये. त्याच्याकडे आहे काय याच्यापेक्षा असलेल्या वस्तूंपैकी तो काय देऊ शकतो हे फार महत्वाचं आहे. म्हणून त्या वरच्या एका कैद्याने सांगितलं की काही हरकत नाही, बॅलिस्टर बाबूंना जर खाली त्रास होत असेल तर तुम्ही वर पाठवा, मी त्यांच्या जागेवर जायला तयार आहे. तात्याराव सुरुवातीला म्हणले की नाही, मला या सगळ्या विषयांची तशी आता सवय करून घ्यायला पाहिजे. आणि खरंच होतं, त्यात काही चूक नव्हतं. ही सुरुवातच होती तशी, त्या नरक यातनेची ही सुरुवात होती. काही गोष्टी त्या जेलमध्येही झालेल्या होत्या. तर अशी ती सुरुवात. आणि मग तात्यारावांना वर पाठवण्यात आलं. तिथे वरच्या बाजूला थोडीशी मोकळी हवा होती आणि तो बिचारा वरचा जो एक कैदी होता ज्यांनी मनाचा मोठेपणा दाखवला होता तो खाली तात्यारावांच्या जागेवर गेला. तात्यारावांना थोडा वेळ काही सेकंद हायसं वाटलं आणि लक्षात आलं की कसली तरी दुर्गंधी येते. तात्याराव त्या जागेवर थोडेस पहुडले, म्हणजे आराम करायच्या स्थितीमध्ये बसले असावेत आणि प्रचंड दुर्गंधी जाणवायला लागली तिथे. तर ज्या वस्तूला टेकून तात्याराव बसलेले होते तर त्यांनी सहज वर पाहिलं तर ते ज्या वस्तूला टेकून बसलेले होते ती शौच कुपी होती. एक मोठा ड्रम होता, त्याच्यावर फळ्या ठेवलेल्या असायच्या आणि त्या फळीवर जाऊन कैद्यांनी शौच करायचे आहे. आपण जशा विटा मांडून आपल्याकडे गावाकडे बसण्याची पद्धत होती जुन्याकडे, आता नाही राहिलेली तशी. स्वच्छ भारत योजनेमध्ये हे सगळं आता कमी झालं आणि चांगलंही झालं. तसं तात्यारावांनी वर पाहिल्यावर त्या कैद्याचं दर्शन तात्यारावांना झालं. वरच्या तो बिचारा कैदी ओशाळला, तो उठायच्या तयारीत होता. तात्याराव म्हणले, हा शरीर धर्म आहे, तुम्ही काही लाजू नका आणि मलाही या सगळ्या गोष्टींची सवय केली पाहिजे आता. आणि मग तात्यारावांचे हे 4 दिवस वेगवेगळे त्या अनुभवातले 4 दिवस त्या बोटीवरचे संपले आणि तात्यारावांना अंदमानमध्ये त्या पहिला काळा पाण्याचा जो स्पर्श झाला तो झाला 4 जुलै 1900 पोहोचली. तात्याराव अंदमानाच्या त्या जमिनीला तात्यारावांच्या असा तो स्पर्श झाला. आपण अनुभवू शकतो. आजही अंदमानला गेलं तर अंगावर अक्षरशः तळपायापासनं ते केसाच्या नखशिकांत शहारे येतात. ती आठवण जरी आली तरी, म्हणजे आत्ताही मला बोलताना शहारे येत आहेत अंगावर, ती आठवण जरी आली की तात्याराव कसे आले असतील ते उच्च विभूषित तात्याराव या परिस्थितीतनं 4 दिवस 4 जुलै 1911 त्या अंदमानाच्या बेटावर आले. प्रत्येक कैद्यांची रांग वेगळी होती, म्हणजे कैद्यांची रांग वेगळी होती. तात्यारावांना वेगळी रांग केलेली होती. आपण फिल्मी डायलॉग म्हणतो ना तसं कदाचित ते असावं. ते अमिताभ बच्चनच्या पिक्चर मध्ये असतं पहा, हम जहां खडे होते लाईन वही से शुरू होती, तसं काहीच तात्यारावांना केलं होतं ते, की तात्यारावांना उभं केलं आणि वेगळी लाईन होती. कारण का तर त्यांच्या बॅचवर इंग्रजीतलं एक अल्फाबेट लिहिलेलं होतं. ते अल्फाबेट होतं डी नावाचं. इट्स डी फॉर डेंजरस असं ते होतं. तसं तात्यारावांची ख्याती सर्वदूर याच्या पूर्वीच पोहोचली होती. म्हणजे जेव्हा ते इंग्लंडला गेले ना, तात्यारावांना जेव्हा ऍडमिशन मिळालं ते सुद्धा सुदैवानं ते पत्र 1 दिवस उशिरा उघडण्यात आलं म्हणून तात्यारावांना इंग्लंडला ऍडमिशन. तात्याराव ज्या बोटीनं चालले होते त्याच बोटीत एक पत्रही गेलेलं होतं की यांच्यावर लक्ष ठेवा, हे इकडे अशा अशा विद्यार्थ्यांच्या संघटना एकत्र करतायत आणि देशासाठी चांगलं कार्य करतायत. असं एक पत्र तिकडे ऑलरेडी गेलेलं होतं. ते पत्र 1 दिवस उशिरा उघडण्यात आलं. तोपर्यंत तात्यारावांनी गेल्या आपल्या ऍडमिशनची प्रोसेस केली होती. तसंच इकडे अंदमानामध्ये आणताना सुद्धा त्यांच्या बॅचवर डी असल्यामुळे त्यांची रांग वेगळी केलेली होती. आणि मग आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ते अंदमानामध्ये तिथे पोहोचले आणि अंदमानाचा तो जो भरभक्कम मोठा अकराळ विकराळ असलेला दरवाजा कदाचित उघडला गेला असेल, कैदी आले, चलन आले म्हणून. आणि तिथला जो जेलचा, त्या अंदमानाच्या जेलचा जो प्रमुख अधिकारी होता त्याचं नाव होतं बारी असं होतं. आणि तात्याराव तिथे गेल्या आधी बसले, थकलेले होते 4 दिवसाच्या प्रवासात. तर तात्यारावांना पहिला दम भरण्यात आला. तिथला जो कोणी आत्ताच्या
भाषेतला जो कोणी फौजदार असेल त्याच्याकडनं तो दम भरण्यात आला की आम्हाला विचारल्याशिवाय बसायचं नाही. आता पहा, इथून अंदमानची सुरुवात आहे खरी. तात्याराव म्हणले ठीक आहे, चूक झाली. आणि मग ज्यांनी आयुष्यभर आत्मप्रतिष्ठेसाठी जीवनामध्ये भरपूर काही केलेली आहे, त्याला आता इथून पुढे क्षणोक्षणी स्वतःच्या आत्मप्रतिष्ठेची विटंबना सहन करावी लागणार आहे, लक्षात घ्या. त्याची सुरुवात इथून आहे, अंदमानाच्या पदस्पर्शानं सुरुवात आहे त्याची खरी. आणि मग त्या दरवाजातनं आतमध्ये गेले तात्याराव. आतमध्ये गेले तर या 4 दिवसाच्या प्रवासामध्ये स्नान झालेलं नव्हतं, आंघोळ करायला चान्स नव्हता. म्हणून आतमध्ये गेले तर एक समोर हौद पाहिला होता तात्यारावांनी. तात्यारावांकडे जी प्रॉपर्टी देण्यात आलेली होती ते त्यांचं वाडगं होतं, अंगावर एक लंगोट होता, ही त्यांची प्रॉपर्टी होती. सोबत चष्मा होता. तात्यारावांनी ते सगळं पाहिलं आणि त्या हौदाकडे किंवा त्या तळ्याकडे छोट्याशा बनवलेल्या, असं म्हणायला हरकत नाही, तात्याराव त्यांचं वाडगं घेऊन तिथं गेले. आणि वाडगं घेऊन गेले, स्वतःचा लंगोट काढला आणि त्या वाडग्यातलं पाणी अंगावर घेतलं. तोपर्यंत एक शिट्टी वाजली. आणि ती शिट्टी कशासाठी होती, तर ती शिट्टी हे समजून सांगण्यासाठी होती की ही काही वेळ आंघोळीची नाही, आंघोळीची ठराविक वेळ असते, त्याच वेळेला तुम्हाला आंघोळ करता येईल. आणि याच्या पुढे मात्र असं काहीही करताना तुम्हाला आम्हाला विचारावं लागेल. मग आता आम्हाला विचारा, आंघोळ करू का? मग तात्यारावांनी त्यांना विचारायचं की आंघोळ करू का? मग तो म्हणला हो, आता करायला काही हरकत नाही. मग कशी करायची? तर त्यांनी सांगितलं की मी जेव्हा म्हणेल तुम्हाला एक वाडगं पाणी अंगावर घ्या तेव्हाच तुम्ही घ्यायचं. मग तो म्हणणार की लो, पाणी लो. मग त्यांनी एक वाडगं घ्यायचं, मग दुसरी बार पाणी लो. असं करत 3 वाडगे पाणी झालं की त्यांची आंघोळ संपली. त्याच्यामध्ये त्या कैद्यानी म्हणजे त्या फौजदारांनी एक वाक्य म्हणलेलं आहे बारीला, ते फार छान आहे पहा. तो म्हणतो बारीला, सुरुवातीला तात्याराव आल्या लंगोट काढला आणि आंघोळीला गेले तेव्हा तो सांगतो, तो फौजदार तिथला जो कोणी, ते कारागृहातले तसे काही त्यांना ते काम दिलेले असतं. तर त्यांनी सांगितलं की साहब बड़े साहब ये जो है ना, ये बहुत तयार कैदी लगता है. तर तो विचारतो तयार कैदी मतलब क्या? तर म्हणे त्याला काहीच वाटलं नाही ती लंगोट काढून टाकायला. तर तात्याराव आपल्या चरित्रामध्ये पुढे असं लिहून ठेवतात की मला काही वाटण्याचं कारण नाहीये, कारण कपड्याच्या आतमध्ये तसा माणूस नागडच असतो. तर काही वाटण्याचं कारण नाहीये. आणि मग त्यांना वेगवेगळ्या विभूती समोर आल्या की जे लंगोट घालून फिरणारे समर्थ रामदास असतील किंवा आपल्याला माहितीये की अशी बरीच साधू मंडळी जी आहेत, अशी साधू मंडळी आत्ताही तशी फिरतात. आणि या शरीराचे खूप चोचलं पुरवायचे नाहीत म्हणलं की हे सगळं करणं खूप सोपं जातं, बरं जातं जरा. आणि मग असं ते स्नान झालं तात्यारावांचं. आणि तात्यारावांना हे घेऊन जाता जाता तात्याराव आजूबाजूला पाहत होते तेव्हा त्या भिंतीवर काय लावलेलं होतं माहिती का? तर त्या भिंतीवर ना बेड्या लावलेल्या होत्या वेगवेगळ्या, काही काठ्या लावलेल्या होत्या, आडव्या उभ्या अशा पद्धतीच्या. दोन्ही बाजूला भिंतीवर काही बंदुका लावलेल्या होत्या. हे सगळं कशासाठी असेल हो? तर हे जे सगळं लावलेलं होतं, तर हे पाहून आलेल्या कैद्याचं मनोबल खच्चीकरण व्हावं, कमी व्हावं, म्हणून हे सगळं लावलेलं होतं तिथे. मग तात्यारावांनी हे सगळं पाहिलं. मग तो जो बारी नावाचा अधिकारी होता, तो तसा मूळचा आयरिश होता. आयरिश लोकांची सुद्धा इतिहास हा सुद्धा फार छान आहे बरं का. आयरिशांनी त्यांच्या स्वतंत्रतेसाठी एक लढा दिलेला आहे आणि त्यातनं पळून आलेला हा बारी आहे. आयरिश अधिकारी, गोरा गलेलठ्ठा असलेला तो बारी. आणि मग त्यांनी सांगितलं की तुम्हाला कुठल्या खोलीत थांबायचं आहे, चाळ नंबर सांगितली, खोली क्रमांक सांगितला. तिथे 7 नंबर चालीत 42 नंबर खोलीमध्ये त्यांना थांबायचंय असं सांगण्यात आलं तात्यारावांना. तात्याराव म्हणले ठीक आहे, काही हरकत नाही. आणि अजून एक त्यांनी सूचना दिली की एक लक्षात ठेवा, या भूतलावावर दोनच, म्हणजे इथे दोनच ईश्वर नांदतात असं तो बारी तात्यारावांना म्हणतो. इथे जिथे तुम्ही आला आहात अंदमानला, तिथे दोनच ईश्वर नांदतात. एक ईश्वर जो तुम्ही मानता किंवा मी मानतो, जो आकाशात असेल कदाचित, आणि दुसरा ईश्वर जो या धरणी मातेवर राहतोय तो म्हणजे मी स्वतः बारी, असं तो म्हणतो. या 2 ईश्वरांचं अधिराज्य इथे चालतं. तो बारी असं म्हणतो की मी इथला ईश्वर आहे. आणि मग तात्यारावांना पहिली जी शिक्षा देण्यात आली तिथं गेल्यानंतर,
ती पहिली शिक्षा त्या रूम मधून गेल्यानंतर तुम्ही शिकलेले आहात. तसं तर राजबंद्यांना खरं तर शारीरिक कष्टाचे कामं दिल्या जात नसतात. हा नियम आहे, तो आजही आहे. तर तसं ते न करता तात्यारावांना शारीरिक कष्टाचं काम दिलं गेलं पहिल्यांदीच, आणि ते काम होतं काथ्याकूट करणे. आपण आयुष्यात म्हणतो ना, काय काथ्याकूट लावलं, तर काथ्याकूट म्हणजे काय, तर नारळाच्या वरच्या ज्या शेंड्या आहेत ना, त्या काढायच्या आणि त्या कुटायच्या, असा तो प्रपंच करायचा असं त्यांना सांगण्यात आलं. आणि मग ते करून काय, तर ते इतकं एकजीव करायचं की त्याच्यापासून रस्सी तयार झाली पाहिजे, असं ते एकजीव करायचं. तुम्हाला जर कधी तात्यारावांच्या आयुष्यातली अनुभव, आपल्याला काही अंदमानला जाण्याची गरज नाहीये किंवा असं काही करण्याची गरज नाहीये. साध्या साध्या गोष्टी तात्यारावांनी आयुष्यात कशा अनुभवल्या असतील हे आपण बघू शकतो. याचं एक उदाहरण, मी जेव्हा खूप वर्षांपूर्वी तात्यारावांच्या चरित्रांचा अभ्यास करायचा सुरू केलं आणि सगळी खंड वाचायला सुरुवात केली, तेव्हा तात्यारावांनी मारलेली मार्सिलिसला उडी, ही आपण तर काही समुद्रात उडी नाही मारू शकत, ती कसं काय समजणार. तर मी काय केलं, मी त्यावेळेस फार लहान होतो, म्हणजे बुद्धीची प्रगल्भताही नव्हती आणि काही नव्हती. तर मी माझ्या हातावर एक छोटीशी जखम करून घेतली आणि त्यावर मीठ टाकून पाहिलं की ते किती त्रास देतं ते. म्हणजे मग त्याचा त्रास शतपटीने वाढवला की तात्यारावांना असाच काहीतरी त्रास त्या काचेतून उडी मारताना लागल्या असतील काचा, आणि तो सगळं मीठ अंगावर आणि त्याच्यातून पोहून जाणे याचा समजला असेल असं मला वाटतं. तसं काथ्याकूट करताना तात्यारावांना काय त्रास झाला असेल हा जर अनुभवायचा असेल तर साधी गोष्ट आहे, आपल्याकडे नारळ आणल्यावर ना तो जरा कुटून बघा, त्याचा काढलेला जो वरचा भाग असतो ना तो कुटून बघा. मी तुम्हाला निश्चित सांगतो की काही मिनिटात आपल्या हातातनं रक्त यायला सुरू होतं किंवा हातामध्ये घट्टे पडायला सुरुवात होतात, पाणी तयार व्हायला लागतं. काही अक्षरशः काही अर्ध्या तासात, पाऊण तासातच ही सुरुवात होते. हे सगळं मी करून पाहिलंय. तर अशी काथ्याकूट तात्यारावांना पुढे. आणि हे किती दिवस, बरं नुसतं काथ्याच कुटायचा का, तर नाही, त्याच्यासोबत त्या नारळाच्या ज्या करवंट्या आहेत ना त्या सुद्धा कुटायच्यात, म्हणजे ज्याला छिलका म्हणला जातो ते सुद्धा कुटायचंय. काही वेळेस ओली नारळ ती सुद्धा उची कुटत राहायची. कामामध्ये तात्यारावांचे हात सोलून निघायचे. 1 महिना काम साधारणतः तात्यारावांनी केलं असेल हे सगळं. आणि मग या काम करत असताना तात्यारावांसमोर बारी वारंवार यायचा, त्यांचं मनोबल खच्चीकरण करण्यासाठी बारी वारंवार यायचा आणि तो सांगायचा. मग 1 महिन्यानंतर तो तात्यारावांकडे आला आणि म्हणलं की तात्याराव, तुमच्यासाठी खुशखबर आहे. आता खुशखबर काय आहे, तर तुमचं प्रमोशन आहे. काय प्रमोशन आहे, तर इथून पुढे तुम्हाला आता छिलका कुटायचं काम नाहीये, आता तुम्हाला कोलूला लावलं जाणार आहे. कोलूला लावून काय, तर पूर्वीच्या काळी घाणे होते, आपल्या सर्वांना बहुतांश लोकांना माहिती असेल, नसेल तर आत्ताही घाणा पाहायला मिळतो, नाशिकच्याही बऱ्याच भागांमध्ये पाहायला मिळतो. या घाण्याला बैल जुंपलेला असतो आणि तो बैल फिरवला की त्यातनं तेल निघतं. ते जे आपण करडी टाकतो किंवा वेगवेगळ्या ज्या गोष्टी टाकतो त्यातनं तेल निघतं. तसं हे कोलूमध्ये इकडे नारळ टाकली जातात आणि त्या नारळापासून तेल काढणे असा तो कार्यक्रम आहे कोलूमध्ये. साधारणतः 1 बैल जर दिवसभर फिरवला आपण 8 तास ना त्या कोलूला, तर तो साधारणतः 19 ते 20 पौंड तेल काढू शकतो. 2 बैल जर दिवसभर फिरवले तर ते साधारणतः 27 ते 28 पौंड तेल काढतात. तात्यारावांना त्या काळी 32 पौंड तेल दिवसाला काढायचं असं टार्गेट दिलेलं होतं. तात्याराव म्हणतात की हे सगळं मी का करू शकलो, तर तुम्ही सगळे विद्यार्थी दशेमध्ये आहात, तुम्हाला मुद्दाम सांगतो. तात्याराव म्हणतात की माझ्या आयुष्यामध्ये माझा व्यायाम सातत्यानं चालू होता. आपला धर्म असं सांगतो, शरीर माध्यमम खलु धर्म साधनम असं म्हणलं जातं, म्हणजे चांगलं शरीर बनवणं हे धार्मिक धर्माचं एक अंग आहे असं म्हणलं जातं. तसं तात्याराव म्हणतात की मी तर म्हणतो की शरीर माध्यमम खलु धर्म साधनम नव्हे सर्व साधनम. चांगलं शरीर बनवलं तरच सगळी कामं होऊ शकतात आपल्या आयुष्यात असं तात्याराव म्हणतात. आणि म्हणून मी नित्य नियमानं व्यायाम करत होतो, सूर्यनमस्कार करत होतो, दंड बैठका काढत होतो, म्हणून कदाचित ही सगळी जी अंग मेहनतीची कामं आहेत ती मी करू शकलो असं तात्याराव लिहून ठेवतात.
आणि मग तेल जर तेवढं नाही निघालं तर मग काय शिक्षा? तर एकतर जेवण बंद व्हायचं पहिली गोष्ट. तेवढं तेलाचं टार्गेट दिलेलं असल्यामुळे मध्ये पाणी पिणे किंवा बाकीच्या ज्या इंटरव्हल्स असतात आपल्याकडे नॉर्मली काम करणाऱ्या कामगारांना किंवा ऑफिसर्सना कोणालाही तशा इंटरव्हल्स त्यांना नव्हत्या, कारण ते टार्गेट होतं त्या 32 पौंड तेलाचं. आणि मग हे जर नाही निघालं तर एकतर जेवण बंद व्हायचं. बरं, हे तेल काढताना व्हायचं काय, की या नारळाचा जो सगळा भुसा उडायचा तो चिटकायचा, तो चिटकल्यानंतर शरीराची दुर्गंधी यायची. अशा सर्व परिस्थितीमध्ये तात्यारावांना ते कोलू ओढणं हे काम देण्यात आलं होतं. हा कोलू कसा असतो? आता जर सावरकर स्मारकामध्ये याचं काम चालू होतं, आता लॉकडाऊन मध्ये काय परिस्थिती मला माहित नाही, पण दादरला सावरकर स्मारकामध्ये याची प्रतिकृती उभारण्यात येणार होती आणि तो अनुभव सगळ्यांना घेता यावा अशी एक व्यवस्था करण्यात येणार होती. पण हा कोलू कसा, याचं जर आपल्याला म्हणजे आत्ताच्या काळात काही आठवायचं असेल कसा असेल, तर ज्यांनी कुणी मर्द पिक्चर पाहिला असेल त्याच्यामध्ये तो दारासिंग जो कोलू ओढतो तसा काहीसा कोलू असतो तो. आणि याला फक्त या रूमला दिवसाच्या 12 वाजता म्हणजे सूर्य माध्यांनी डोक्यावर आल्यावरच फक्त प्रकाश जाणवतो. बाकीच्या इतर वेळेला तिथे तुम्हाला प्रकाश सुद्धा येत नसतो. अशा परिस्थितीत तो कोलू ओढायचा असतो. आणि मग हे कोलू ओढताना तिथे त्यांना परत एखादा कोणी ना कोणीतरी कैद्यांपैकी सुपरवायझर दिलेला असायचा. कोलू ओढताना तो त्यांना काही चाबकाचे फटके द्यायचा. वाईट वाईट काहीतरी चित्रविचित्र ज्याला आपण शिव्या म्हणतो, वेगवेगळ्या प्रकारच्या अशा शिव्या त्यांना ऐकायला लावायच्या. ही खरं तर सगळी विटंबना होती स्वतःची. पण हे सगळं सहन का करत होते तात्याराव? तर त्याचं कारण असं होतं की हे सगळं सहन देशासाठी करायचंय आणि त्यातनं माझ्या देशाला जर स्वातंत्र्य मिळणार असेल तर हे मी सहन केलंच पाहिजे. मग या कोलू ओढल्यानंतर जर परत स्वतःच्या आपल्या आपल्या खोलीत गेलं आणि काही चूक झालेली असेल तर हातबेडी किंवा दंडबेडी नावाचा एक प्रकार होता तिथे. तो काय असायचा, तर हाताला बेडी घालायची, वर असलेल्या एका लाकडाला ती अडकवलेली असायची. तुमचे पाय फक्त जमिनीवर टेकतील एवढी उंची त्याच्यात असायची. पूर्णपणे टेकतील का तर नाही, थोडीशी अधांतरी राहाल, पण काही प्रयास केल्यावर टेकतील. मग तुम्हाला ती दंडबेडीची शिक्षा 1 दिवस म्हणजे 24 तास, 48 तास, 72 तास अशा पद्धतीने दिली जायची. मग ही दंडबेडी 72 तास दिली तर मग यामध्ये शौचाला कसं जायचं, लघवीला कसं जायचं, तर याची कुठलीही त्याच्यामध्ये सूट नव्हती. मग त्या कैद्यांनी तशाच परिस्थितीत शौच करायचं आणि मग ते शौच झालं म्हणून परत ती शिक्षा वाढवली जायची. इतकी भयानक परिस्थिती त्या अंदमानच्या कारागृहामध्ये कैद्यांसाठी होती. आणि तसंच दंडबेडींसाठी होते. मग जेवण मिळायचं नाही, कारण का हात अडकलेले आहेत, तर जेवण देणार कोण यांना? राजबंदी असतानाही तात्यारावांना असं निश्चित वाटायचं की हे सगळं आपण सगळे तिथल्या कैद्यांनाही मनोबल खच्ची होऊ नये म्हणून तात्याराव त्या परिस्थितीतही काही कार्य करत राहायचे आणि त्यांना सांगायचे की ज्या कारागृहामध्ये तुम्ही आणि मी इतके प्रचंड कष्ट करतोय आणि मग देशाची ती देशभक्ती त्यांच्यामध्ये जागृत ठेवण्यासाठी काही काम करत राहायचे, तर या कारागृहाचं उद्या नक्कीच मंदिर होईल याची शाश्वती बाळगा. फक्त आहे त्याच्यावर तुम्ही जे काही चालू आहे ते तितक्याच निष्ठेनं करत राहा. स्वतःचं मनोबल कमी होऊ देऊ नका असं तात्याराव नेहमी तिथल्या कैद्यांना सांगायचे. आणि हे सगळं बरं एवढ्यावरच तात्याराव थांबायचे का, तर तो बारीक चिडायचा का, याचं कारण असं होतं की तात्याराव फक्त शिक्षा भोगत होते असं नाही, तर शिक्षा भोगून झाल्यानंतर म्हणजे ती जी काही 8 तास 10 तास कोलू ओढून झाला, शिल्का कुटून झाला, की तात्याराव तिथे यायचे आणि तात्यारावांनी मग तिथे प्रौढ शिक्षणाचे वर्ग चालू केले होते. मला काल वैभवने सांगितलं होतं, वैभवजींनी, की तुम्ही सध्या आमच्या विद्यार्थ्यांना काही ना काहीतरी शिकवा. तर तात्याराव त्या काळी एवढी शिक्षा म्हणजे शारीरिक श्रम करून जेवण व्यवस्थित न मिळतानाही हे सगळं करायचे आणि राहिलेल्या वेळामध्ये प्रौढ शिक्षणाचे वर्ग घ्यायचे. तर तुम्ही आम्ही विचार करू शकतो मित्रांनो, की आपल्या आयुष्यामध्ये असलेल्या वेळामध्ये आपण वेगवेगळ्या वस्तींमध्ये आपल्या जवळच्या जाऊन आपण काही वर्ग घेऊ शकतो का, शिकवणी वर्ग? तर नक्कीच घेऊ शकतो. आपल्या आयुष्यातला आठवड्यातला 1 तास किंवा 2 तास आपण या वस्तीमध्ये म्हणजे ज्याला आपण आपल्या भाषेमध्ये झोपडपट्टी म्हणतो, जिथे शिक्षणाचा अभाव आहे, अशा वस्तींमध्ये जाऊन काही शिक्षणाचा काही उपक्रम सुरू करू शकतो का, याचा नक्कीच विचार तात्यारावांचं चरित्र
किंवा अंदमान पर्व ऐकताना आपण करावा असं मला वाटतं. बरं, तात्यारावांनी फक्त एवढंच केलं का? ते तिथे प्रौढ शिक्षणाचे वर्गच घेतले का? तर नाही, वर्षातनं एकदा घरून काही ना काहीतरी मिठाई मागवायची कैदी. तात्यारावांनी त्यांना पुस्तकं मागवायला सांगितली आणि तिथून पुढे त्या अंदमानमध्ये एक वाचनालय सुरू झालं. आणि वाचनालय जसं सुरू झालं, ते शिक्षणातनं वाचनाची गोडी निर्माण झाली आणि वाचनाची गोडी निर्माण झाल्यानंतर त्यांच्या बुद्धीची प्रगल्भता, म्हणजे तात्यारावांच्या बाबतीत तर असं म्हणलं जातं की बृहस्पतीनंही शिष्यत्व पत्करावं इतकी बुद्धीची प्रगल्भता तात्यारावांकडे आहे. तर तशीच बुद्धीची प्रगल्भता काही प्रमाणात काय होईना आपल्या सोबतच्या कैद्यांमध्ये 1%, 2% टाकण्याचं काम तात्याराव त्या काळी करत होते. आणि मग हे सगळं करत असताना वाचनालय सुरू झालं. तिथे सुद्धा जयंती पुण्यतिथी करणं सुरू झालं. आणि या सगळ्या करत असताना तात्यारावांना जे जेवण किंवा तिथल्या कैद्यांना जे जेवण यायचं ते कसं असायचं ते मुद्दाम तुम्हाला सांगतो. अंदमानाच्या जंगलामध्ये ज्या भाज्यांचं उत्पन्न केलं जायचं, तिथं उत्पादन केलं जायचं, ते सगळं उत्पादन तिथे कट करून आणलं जायचं. तर मग कट कधी करायचं? तर ते साधारणतः अंधार असायचा पूर्ण जंगलामध्ये. तो कट करताना त्यासोबत कधीतरी सापाचे तुकडे यायचे, कधीतरी पालीचे तुकडे यायचे किंवा सरपटणाऱ्या प्राण्यांचे तुकडे यायचे. तात्यारावांच्या चरित्रात आहे की मी हे सगळं बाजूला काढून टाकलेलं आहे जेवताना. अंदमानात या पद्धतीचं म्हणजे जेवण त्या काळी बारी द्यायचे. बरं, जेवण देताना त्याच कटोऱ्यामध्ये दिलं जायचं जो कटोरा तुम्हाला शौचाला घेऊन जायचा आहे, हे लक्षात ठेवा. त्याच कटोऱ्यामध्ये जेवण दिलं जायचं. तो वाढताना जर आधी खाली सांडलं जेवण तर ती खाली वाळू असायची, कारण तिथे पूर्णपणे तो समुद्र आहे. तर मग ते वाळूत पडलेलं जेवण आधी खायचं आणि मग कटोऱ्यातलं जेवण खायचं. विचार करा मित्रांनो, एक खडा जर आपल्याला जेवणामध्ये लागला तर आपल्याला त्रास होतो. तिथं वाळूत पडलेला तो भात किंवा खिचडी खाताना किती त्रास होत असेल तात्यारावांना. मग असं जेवण खायचं आणि मग त्या सगळ्यांना घेऊन तात्याराव हे वेगवेगळे वर्गही चालवायचे परत. बरं, अजून एक गोष्ट, सकाळी मुखमार्जनाला जाताना एक पद्धत होती त्या अंदमानामध्ये. शौचाला 8 किंवा 10 कैदी घेऊन कोणीतरी जायचं आणि मग त्यांनी सांगायचं, सगळ्यांना रांगेत बसवायचं, सांगायचं की बैठो आप तुम. मग त्याची ठराविक वेळ झाली की तो सांगायचा की उठो आप. मग त्यांची शौच झालेली असो किंवा नसो, मग ती शरीराची जी स्वच्छता आहे ती करण्याचाही कधी कधी वेळ मिळत नव्हता. अशा प्रचंड हलाखीच्या परिस्थितीत तात्यारावांनी अंदमानामध्ये हे सगळं घेतलं आणि हे करत असताना तात्यारावांनी तिथे कविता लिहिल्यात त्या भिंतीवर. आपल्या सर्वांना माहिती त्यातली सगळ्यांच्या परिचयातली सांगायची झाली तर मर्मबंधातली ठेवई हे जे आपण गाणं ऐकतो रेडिओवर कधी कधी, ते तात्यारावांनी तिथं लिहिलेलं आहे. संन्यस्त खडक मधलं ते गाणं आहे, गीत आहे. तात्यारावांनी ते तिथं लिहिलेलं आहे, मर्मबंधातली ठेवई. अशा परिस्थितीत सुद्धा काव्य सुचणं काय असतं, म्हणजे विचार करा की या व्यक्तीकडे आपण जे बहुआयामी म्हणून बघतो ते त्याचं कारणच हे आहे. आणि मग यातही परत असं होतं की या अंदमानामध्ये हे सगळं चालू असताना बारीचा त्रास होता. तिथे काही काळ बाबाराव सुद्धा होते अंदमानामध्ये. आणि या सगळ्या प्रकरणामध्ये तात्यारावांनी हळूहळू तिथे जे काही समाजकार्य केलं, लोकांना प्रौढांना प्रौढ शिक्षण दिलं, तिथे वाचनालय सुरू केलं, जयंती पुण्यतिथी सुरू केली. तर तात्यारावांना आपण म्हणताना असं म्हणतो तात्याराव हे कवी आहेत. तर कवीनी म्हणजे आपल्यापैकी काही जण कविता नक्कीच करत असतात, तरुण वयामध्ये बहुतांश जण करत असतात, असं माझा स्वतःचा अनुभव आहे. म्हणजे वेगवेगळ्या विषयावर करतात, तो भाग वेगळा, पण करतात हे नक्की. मग त्या कवीचं खरं काम काय असतं, तर कवीचं काम फक्त कविता लिहिणे असं नसतं, तर कवीचं काम असतं जागवणे. ते तात्यारावांनी केलंय. तुम्ही तात्यारावांच्या कविता बघा तर तात्यारावांनी हे सगळं जागवलेलं आहे. तर असं तात्यारावांचं जे काम आहे त्या कविता करणे, त्यातनं समाजाला जागृत ठेवणे, हे काम तात्यारावांनी त्या काळी केलेलं आहे. बरं, हे करत असताना तात्यारावांना फक्त कविता केल्यात म्हणून काही शिक्षा झालेली आहेत, तात्यारावांनी काही जनजागृती केली म्हणून काही शिक्षा झालेल्या आहेत, काही लिखाण केलंय म्हणून शिक्षा झाल्या आहेत. बाबारावांना सुद्धा अशाच कारणास्तव शिक्षा आहे की सुरुवातीची पहिली जी शिक्षा झाली ती अशीच आहे की काही पत्रकं बाबारावांनी वाटली होती कवितांची, म्हणून बाबारावांना एक शिक्षा झालेली आहे. तर अशा शिक्षा भोगल्यानंतर सुद्धा, म्हणजे तात्यारावांना तशी शिक्षा झाली पूर्ण 50 वर्षांची,
त्यातलं 11 वर्ष तात्यारावांनी अंदमानामध्ये काढलंय आणि नंतर जो विषय येतो की तात्यारावांनी माफी मागितली आणि मग ज्यांच्याकडे बुद्धीची प्रगल्भता नाहीये किंवा जे एक दिवसही कदाचित कोलू ओढू शकतील का नाही मला माहित नाही, किंवा एक दिवसही आयुष्याचीच मग वेगवेगळे विषय समोर येतात. पण मी तुम्हाला निश्चित सांगू शकतो की 11 वर्ष काळापाण्याची शिक्षा भोगणं हे निश्चित सोपं नाहीये. आणि आत्ताच्या परिस्थिती आपण सगळेजण अनुभवत असताना तर हे नक्की अनुभवू शकतो की कुटुंबासोबत असताना जर आपल्याला काही दिवसानंतर आपल्याला त्या कुटुंबासोबत यायला लागतं, त्या घरांच्या भिंती आपल्याला परत आपल्यासाठी वेगळ्या वाटायला लागतात. तर विचार करा, जिथे कुटुंब नाहीये, काहीच नाहीये, एवढं मोठं शिक्षण घेतलंय, स्वतःचं आयुष्य जे खूप फ्लरिश होऊ शकलं असतं आजच्या भाषेमध्ये, असं तात्यारावांचं आयुष्य ते तिथे अंदमानामध्ये घालवण्याची वेळ आली. त्या आयुष्यामध्ये 11 वर्ष अंदमानामध्ये तात्यारावांनी घालवलेत. हे आयुष्य हे नक्कीच आजच्या काळामध्ये ज्याला कुणाला असं आपल्या मनामध्ये नकारात्मकता जेव्हा कधी येईल ना, त्यांनी तात्यारावांचं माझी जन्मठेप हे वाचावं. मी निश्चित सांगतो की आपल्या आयुष्यातली नकारात्मकता काही प्रमाणात का होईना दूर होईल, त्यातनं सकारात्मकता मिळेल आणि आपल्या आयुष्याला नवीन वेगळा पैलू मिळायला चालू होईल असं मला वाटतंय. तसं तर या मृत्युंजयाचं म्हणजे तात्यारावांचं या मृत्युंजयाचं तसं चरित्र, कारण काय आहे की मृत्युंजय का म्हणावा, शरीराने जरी गेलेलो असलो तरी विचार करा की इतक्या वर्षानंतरही तुम्ही मी त्या विचारांचं देणं आपण जगतो आहोत आणि काही प्रमाणात का होईना ते देणं देण्याचाही प्रयत्न करतो समाजाला, वेगवेगळ्या माध्यमातून असत. कुणी विचारांच्या माध्यमातून देत असेल, कुणी कृतीच्या माध्यमातून देत असेल, कुणी समाजाला अजून कुठल्या माध्यमातून देत असेल, पण ते देणं देण्याचा प्रयत्न करतोय. म्हणून तात्याराव तसे मृत्युंजय आहेत. विचार करा, 2 वेळेस जन्मठेप झालेला माणूस. बरं, सगळ्यात महत्वाचं काय तर सकारात्मकता किती असावी आयुष्यात, तर जेव्हा 2 वेळेस जन्मठेप सांगितली त्या न्यायाधीशांनी, त्या न्यायाधीशाला या तात्यारावांनी विचारलं की अरे शुअर की 60 वर्ष मला तुम्ही जेलमध्ये ठेवू शकाल त्या अंदमानाच्या, हे तुम्ही शुअर आहात का? तो म्हणतो येस आय एम शुअर. पण तात्याराव म्हणतो की आय एम डॅम शुअर की तुम्हाला 60 वर्ष इथे भारत पारतंत्र्यात दिसणारच नाही, त्याच्या आधीच भारत स्वतंत्र होणार आहे. ही दुर्दम्य इच्छाशक्ती आहे. तरी ही इच्छाशक्ती आहे, ही सकारात्मकता आहे तात्यारावांच्या आयुष्यातली. म्हणजे 50 वर्षाची शिक्षा झाल्यानंतर सुद्धा माणूस हे सांगू शकतो, हे सगळ्यात महत्वाचं आहे. तर हीच सकारात्मकता मला वाटतं मित्रांनो आपण सर्वांनी घ्यावी तात्यारावांच्या अंदमान पर्वातनं, आणि हीच सकारात्मकता घेऊन तर ह्या चरित्रातनं काय घ्यावं असं जेव्हा जेव्हा तुम्हाला वाटेल तर या चरित्रामध्ये तुम्ही सकारात्मकता घ्यावी. या चरित्रामध्ये जे जे उत्तम महान उन्नत जे जे मोठ्या मोठ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी या चरित्रातनं तुम्ही घ्याव्यात असं मला वाटतं. तात्यारावांच्या कुटुंबाविषयी बोलताना तात्यारावांनीच लिहिलेल्या ओळी आहेत वहिनींना समजूत घालतानासाठीच एक पत्र तात्यारावांनी लिहिलं होतं. त्याच्यामध्ये तात्याराव असं म्हणतात, धन्य धन्य ती वंशलता निर्वंश जिचा हो देशाकरिता. अशा तात्यारावांच्या त्या सावरकर कुटुंबियांचं चरित्र जेव्हा आपण विचारात घेतो तेव्हा नाशिक मधलीच मोठमोठाली मंडळी त्या काळी असं म्हणायची की तात्याराव म्हणजे सावरकर तुम्ही तुमचं नाव सार्थ केलंय तर का, राष्ट्राला सावरण्यासाठी ज्याचे कर समर्थपणे समोर उभे राहतात असे सावरकर आहात तुम्ही. राष्ट्राला सावरण्यासाठी तुमचेच हात समर्थपणे उभे आहेत आता त्या काळी. असं तात्यारावांचं आयुष्य. आणि मग हे कायम लक्षात ठेवलं पाहिजे हे आयुष्य विचारात घेताना की कोणतंही राज्य किंवा कोणताही देश किंवा कोणाचंही आयुष्य जेव्हा मोठं होतं तर त्यासाठी काही ना काहीतरी त्याग करावा लागतो. तो त्याग केला तरच ते राष्ट्र उभं राहत असतं. म्हणूनच आजच्या आपल्या या कार्यक्रमाचं शीर्षक देताना आपण अंदमान पर्वासोबत राहुलजींनी लिहिलं होतं की म्हणजे देहाकडून देवाकडे जाताना मध्ये देश लागतो, हे आपण सर्वांनी कायम लक्षात ठेवावं. आणि हा देश जो लागणार आहे ना मध्ये, हा देशाचं आपण काही देणं लागतो हे मात्र कायम आपण लक्षात ठेवावं. आणि तात्यारावांचं एक वाक्य लक्षात ठेवून आपण या माझ्या विषयाची समारोप करूया. ते वाक्य असं आहे, तात्याराव म्हणतात की
शस्त्रेन रक्षिते राष्ट्रे शास्त्र चर्चा प्रवर्तते. राष्ट्राच्या सीमा जर रक्षण करायचं असेल तर त्या फक्त शस्त्रांनी होऊ शकतात. हे राष्ट्र काम करेल शस्त्रांनी सीमा रक्षण्याचं. तर आपण काय केलं पाहिजे, तर आपण शरीरम खुलू, हे जे आपण काय केलं पाहिजे, तर आपण आपलं शरीर सुदृढ बनवलं पाहिजे. कारण असं म्हणलं जातं ऋग्वेदामध्ये की शरीर माध्यमम खुलू धर्म साधनम, असं ऋचा आहे. तर ती धर्म साधनम नव्हे, ती सर्व साधनम असं लक्षात ठेवून आपण हे लक्षात ठेवून काम केलं पाहिजे असं मला वाटतंय. यासोबत दिलेले जे काही संदर्भ आहेत त्या संदर्भांचा विचार करून आपण सगळ्या युवकांनी तात्यारावांच्या चरित्रातनं बोध घ्यावा. आणि मी सगळ्यात शेवटी एवढंच म्हणेल की सदा सर्वदा अशाच राष्ट्रसेवेचा योग मलाही यावा आणि वेळ पडली तर याच राष्ट्रासाठी याच धर्मासाठी देह माझाही पडावा. धन्यवाद. वंदे मातरम. हॅलो आकाश. आकाशजी तुमचा माईक म्यूट आहे, तो अनम्यूट करा म्हणजे ऐकू येईल. धन्यवाद सर. आता आवाज येतो? हा, धन्यवाद सर. आपल्या ओजस्वी मधुर वाणीतून अगदी साध्या सोप्या शब्दात आपण सावरकरी विचारांनी आम्हाला जे समृद्ध केलं त्याबद्दल मी आपले मनापासून आभार मानू इच्छितो. आणि सावरकर एक धगधगता अग्निकुंड या युक्तीला शोभेसह आपलं एकंदरीत हे व्याख्यान होतं. आणि सर आपण जे सांगितलं की जीवन जगण्यासाठी एक दुर्दम्य आत्मविश्वास, दुर्दम्य इच्छाशक्तीची गरज असते आणि खऱ्या अर्थाने ती शिकवण आपण या व्याख्यानाद्वारे आम्हाला दिली. आणि आम्ही देखील वेळोवेळी हे जे तत्व आहे याचं पालन करू. पुनश्च एकदा सर सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने आदरणीय प्राचार्य डॉक्टर व्ही गायकवाड सर आणि संपूर्ण केटीएच्या महाविद्यालयाच्या वतीने आपलं मनापासून स्वागत करतो की आपण आपला बहुमूल्य वेळ आम्हा सर्व विद्यार्थ्यांना दिला व आम्हाला समृद्ध केलं, तृप्त केलं. तर आता आपण या कार्यक्रमाच्या सांगतेकडे जात आहोत. मी आदरणीय सूरज पाटील यांना विनंती करतो की त्यांनी आभार प्रदर्शन करावं. खरं तर आभार मानण्याची मला आवश्यकता वाटत नाही, जसा स्वभाव आहे, परंतु कार्यक्रमाची एक फॉर्मॅलिटी असते. त्यामुळे मी आदरणीय सूरज पाटील यांना विनंती करतो की त्यांनी आभार प्रदर्शन करावं. आदरणीय सूरज पाटील. ऋणी आहोत आम्ही आपला बहुमूल्य वेळ आम्हास दिला. ऋणी आहोत आम्ही आपला बहुमूल्य वेळ आम्हास दिला. त्यामुळे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष केटीएचएम महाविद्यालयाचे माननीय प्राचार्य श्री व्ही गायकवाड सर, ज्यांच्या मधुर आणि रसाळ वाणीनं आणि ज्यांच्या अमोघ सावरकरांच्या अभ्यासावरील अमोघ ज्ञानाने आपल्याला आज मंत्रमुग्ध केलं आणि सावरकरी विचारांचं हे बाळकडू ज्यांनी आपल्याला पाजलं, हे आजचे आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते गोठे सर यांचं मी आभार मानतो. खरं तर आभार मानणं म्हणजे पर्क केल्यासारखं वाटतं, पण कार्यक्रमाची ही फॉर्मॅलिटी असते. आणि आभार मानतानाच मी पुन्हा आश्वासित करतो सर्व विद्यार्थी आणि कार्यक्रम ऐकत असणाऱ्या आपणा सर्वांना की यानंतरही आपण गोटे सरांना पुन्हा पुन्हा आपल्याकडे आमंत्रित करणार आहोत आणि विविध विषयांवरती, मग शिवाजी महाराज असतील, सावरकर असतील, आंबेडकर असतील, अशा विविध विषयांवरती आपण सरांचं व्याख्यान पुन्हा आयोजित नक्की करूया. या कार्यक्रमाला ज्यांचं सहकार्य लागलं त्या सगळ्यांचे मी आभार मानतो. विशेषतः ज्यांनी आपल्या वाणीतून या कार्यक्रमाला अगदी सूत्रबद्ध बांधलं असे आकाशजी चव्हाण, ज्यांची आपले सरांना या कार्यक्रमासाठी इन्व्हाइट केलं आणि सरांची ओळख करून दिली असे आमचे मित्र वैभव आहेर, ज्यांनी केटीएचएम महाविद्यालयाची ओळख करून दिली असा माझा वर्गमित्र राहुल धामणे, ज्यांनी या कार्यक्रमासाठी विविध टेक्निकल सहाय्य केलं असे आमचे गुरुजन वर्ग आणि आमचा मित्र प्रफुल्ल भावसार. शिवाय विविध माध्यमातून युट्यूब आणि अनेक माध्यमातून जे लोक आपण सगळेजण हा कार्यक्रम ऐकतात, तुमचेही आभार. खरं तर सावरकर असे म्हणतात
धन्य धन्य आमचा वंश सुनिश्चयी ईश्वरी अंश की रामसेवा पुण्यलेश आमच्या भागी लागला. म्हणजे सावरकरांचे विचार किती थोर आहेत बघा. सावरकर देशसेवा आणि रामसेवा एकत्र करतात आणि सावरकर त्यांच्याच शब्दात सांगता की आमचं हे भाग्य आहे. देशात आणि जगात असे कितीतरी कुटुंबीय आहेत, कितीतरी लोक आहेत, पण त्यातनं देवाने आमची निवड केली जी देशसेवेसाठी केली. सावरकरांचा हाच विचार आजच्या काळात आपण घेऊया. सावरकरांना त्यावेळी देशसेवा करावी लागली. आज आपल्या स्वतंत्र असलेल्या भारताची देखील देशसेवा आपल्याला प्रत्येकाला करायची आहे. आपण प्रत्येक जण आपापल्या ज्या ज्या क्षेत्रात तुम्ही कार्यरत असाल त्या त्या क्षेत्रात ही देशसेवा नक्की करूया. एवढंच मी या प्रसंगी मत व्यक्त करतो.